इको टुरिझम म्हणजे एक साधे आहे की आपल्याला इकॉलॉजी पण सांभाळली गेली पाहिजे, ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे टुरिझम करत असताना. आणि त्याबरोबर जे लोक तिथे राहतात, मूळ राहणारे लोक आहेत, त्यांना सस्टेनेबल लाईव्हलीहूड मिळाला पाहिजे. आता हे कसं सांभाळायचं हा एक खरंच मोठा प्रश्न आहे. आपण बघा पिक्चरमध्ये बघतो, लोक साऊथ आफ्रिकेला जाऊन येतात, केनियाला जातात, टांझानियाला जातात, तिथला लँडस्केप सगळा वेगळा आहे, तिथं सगळ्या 5 स्टार फॅसिलिटीज आहेत. ते पाहिलं की आपल्याला वाटतं अरे इको टुरिझम म्हणजे फक्त श्रीमंती आहे का, मोठमोठी रिसॉर्ट्स आहेत का. काही काही लोकांना वाटतं की आपण ताडोबाला जायला पाहिजे, वाघ बघायला पाहिजे, पण रात्री AC मध्ये राहायचे, सकाळी स्विमिंग पूलमध्ये पोहायचे, संध्याकाळी बारमध्ये दारू प्यायची आणि उरलेल्या वेळामध्ये वाघ बघायचे. ह्याला जर इको टुरिझम म्हटलं तर ते इको टुरिझम नक्कीच नाहीये, तेवढं हाय एंड टुरिझम. ते कुठेही चालू शकतं. पण इको टुरिझम म्हणजे काय की जिथं तुम्ही राहाल, जंगलाच्या आसपासच राहाल, जंगलामध्ये नाही राहणार, लोकांच्या बरोबरीनं राहाल, एखाद्या कम्युनिटी बरोबर राहाल, तुम्हाला चांगलं व्हायला एखादी जागा मिळेल, स्वच्छ असेल. मेनली बाहेरच्या टुरिस्टना काय पाहिजे असतं, राहण्यासाठी स्वच्छ जागा, स्वच्छ असलेल्या वॉशरूम्स एवढ्या जरी मिळालं, चांगलं प्यायचं पाणी मिळालं आणि घरगुती जेवण. कारण का बघ कुठेही गेलो तरी तिथल्या लोकांचं जे खाणं असतं, स्थानिक लोकांचं, ते जो तुम्हाला खायला मिळालं, एक तो वेगळा आनंद होतो. ह्या गोष्टी कमी पैशामध्ये, आता कमी पैसे म्हणजे किती ह्याला सुद्धा एक लाईट करणं फार गरजेचं आहे. पण एवढ्या पैशामध्ये की ज्या पैशामध्ये स्थानिकांना थोडाफार फायदा होईल, त्यांचं पोट भरेल आणि त्यांना कुटुंबासाठी काहीतरी उत्पन्न मिळेल. या गोष्टी जिथं होत जातील ते खरं इको टुरिझम आहे. आणि आज आपल्याकडे किती तुम्ही म्हटलं तरी इको टुरिझम हे बोलण्यापुरतं आहे. खूपदा असं होतं कमर्शियल टुरिझम झालेलं असतं. तुम्ही जर मोठमोठ्या ॲडव्हर्टाईज बघितल्या आणि जिथं वाघ भरपूर दिसतात, ते ताडोबाचं आज टुरिझम तुम्ही बघितलं तर मोर इट्स अ कमर्शियल टुरिझम.